झी 24 तास एक पाऊल पुढे। एक घास पक्ष्यांसाठी या मोहिमेला कोल्हापुरातल्या चिमुकल्यांनीही हातभार लावलाय। चेतना बालविकास गतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी पक्ष्यांसाठी घरटी तयार करतायत। पक्ष्यांसाठी निसर्गासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही सुंदर जाणीव या गतिमंद विद्यार्थ्यांनी देखील जपली आहे। पक्ष्यांसाठी घरटी करण्यात रमलेली ही मुलं आहेत कोल्हापूरच्या चेतना बालविकास गतिमंद विद्यालयाची। गेल्या काही वर्षांपासून या विद्यालयात अशा प्रकारे घरटी तयार केली जातात। गतिमंद विद्यार्थ्यांचा विकास करण्याबरोबरच इतर सामाजिक उपक्रमांचं शिक्षणही या विद्यार्थ्यांना दिलं जातं। समाजासाठी या सृष्टीसाठी आपण काहीतरी देणं लागतो हा संस्कार इथं रुजवला जातो आणि म्हणूनच पक्ष्यांसाठी ही घरटी तयार करणं सुरू आहे। माणसांच्या मध्ये सगळ्याच हे जे पर्यावरण विषयक जे शिक्षण त्यांचं होण्याची गरज आहे की सगळा हा जो ऱ्हास चाललेला आहे तो त्याचं कुठेतरी पुनरुज्जीवन करणं त्या निमित्तानं असा हा खरं तर मोठा विषय व्यापक विषय आहे। चिमणी हे एक निमित्त आहे असं मला वाटतं आणि या निमित्तानं आपण अनेक अशा प्रकारच्या विषयांना हात घातला तर आपलं पुढचं जे काही भावी जीवन आहे ते सुखकारक होईल। उन्हात पक्ष्यांना त्रास होतो ही जाणीव या मुलांनाही आहे। त्यामुळे पक्ष्यांसाठी जास्तीत जास्त घरटी तयार करण्याचा निश्चय या मुलांनी केलाय। नष्ट होणारे पक्षी पुन्हा शहरांमध्ये यावेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। पूर्वी जास्तीची चिमण्या यायच्या ना, झाड जास्ती जंगल असायची, झाड असायची, छान छान तळ असायचं त्यामुळे चिमण्या यायच्या। पण आता ते तळ्याचं पाणी घाण होतं आणि ते झाड पण त्याप्रमाणे कापली जातात त्याच्यामुळे चिमण्यांचं येणं बंद झालं। मग तो चिमण्यांचं त्यांनी हसत खेळत पुन्हा त्यांनी या पृथ्वीवर यावं त्यामुळे म्हणून चिमण्यांना घर आणि राहायला छानसं आनंदाचं त्यांना घर मिळावं म्हणून त्यासाठी आम्ही चिमण्यांची घरटी बनवण्याचा उपक्रम सुरू केला। उन्हात पक्ष्यांना त्रास होऊ नये यासाठी ही सगळी मुलं पक्ष्यांची काळजी घेत आहेत। आता गरज आहे ती त्यांनी तयार केलेली घरटी विकत घेऊन या विद्यार्थ्यांच्या आणि पक्ष्यांच्या पंखांनाही बळ देण्याची। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून दीपक शिंदेसह हेमाली मोहिते, मुंबई। अमेरिकेत बघितलं होतं मागच्या वर्षी जेव्हा तिकडे हीट वेव्ह आली होती तेव्हा गव्हर्नमेंटने अनाउन्स केलं होतं आणि प्रत्येक दुकानदार त्यांनी त्याच्या घराच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर त्यांनी पाण्याचे बोल्स ठेवले होते की रस्त्यावरती येता जाताना म्हणजे आपण माणसांचा फक्त विचार करतो की माणसांना प्यायला काय तर आपल्याकडे बॉटल्ड वॉटर मिळतं पण प्राण्यांचं काय तर प्राण्यांसाठी बोल्स होते पाण्याचे। झी 24 तास एक पाऊल पुढे।